नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज करत आहे मी उपवासाचं भगर. तर काल संकष्टी चतुर्थी झाली, तर म्हटलं त्यानिमित्त भगर करूया. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी मी एक अर्धी वाटी भगर घेतलेला आहे. भगर छान स्वच्छ तुम्ही साफ करून घ्यायचा आहे आपल्याला तो. आणि आता हा जो भगर मी घेतलेला होता तो धुवून घ्यायचा आहे. तसं तर बघितलं तर भगर स्वच्छच असतो, साफ असतो. तुम्हाला जर वाटत असेल की काही असेल त्याच्यात तर तुम्ही गाळून घेऊ शकता चांगल्या स्वच्छ पाण्याने. आणि 3-4 पाण्याने धुतलं की तो छान साफ होऊन जातो. तर अशा प्रकारे आपल्याला छान भगर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की तो आपण उपवासाला वापरत आहोत त्याच्यामुळे. तर बघू शकता. आणि भगर करायसाठी मी एक आलू कापून घेतलेला आहे छान बारीक बारीक चिरून, आणि मिरची, आणि त्यासाठी आपण शेंगदाणे पण घेणार आहोत. तर मी आता फोडणी घालणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये अंदाजे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. आणि तेल आता आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे, शेंगदाणे घालणार आहे. शेंगदाणे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर. शेंगदाणे परतून झाले की त्यानंतर आपल्याला चिरून घेतलेले आलू आणि मिरची घालून घ्यायची आहे. मिरची अंदाजे मी 2 ते 3 घातल्या आहेत. जास्त तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही 4-5 मिरच्या घालू शकता. जर मिरची जास्त तिखट असेल तर 3 मिरच्यांमध्ये होऊन जातं. आणि त्यानंतर मी हिरवा छान कढीपत्ता घातलेला आहे घरचा. तर बघू शकता आता ही आपली फोडणी तयार आहे छान. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये सेंधा नमक घातलेला आहे. तुम्हाला साधं मीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण उपवासाला आपण शक्यतो सेंधा मीठच वापरतो, त्याच्यामुळे सेंधा मीठच घाला. तर आता मी सेंधा मीठ घातलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण जे आता भगर धुवून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये सगळं भगर घालून घेणार आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं भगर याच्यामध्ये मी घातलेलं आहे. आणि आता थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला वाढवून घ्यायची आहे, कारण की भगर छान शिजलेला पाहिजे तेलामध्ये. जर छान शिजला नाही तर तो आपल्याला कचरट वाटत असतो. जेवढा जास्त शिजला तेलामध्ये तेवढा तो आपण जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा तो पटकन शिजून जात असतो. शक्यतो तुम्ही एका साईडला पाणी गरम करून ठेवा, म्हणजे गरम गरम पाणी टाकलं की तो पण छान पटकन शिजतो भगर. तर आता आपले भगर छान शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. मी थंडच पाणी घातलं, कारण की मला वेळ मिळाला नाही गरम पाणी करायला. पण मी तुम्हाला एक टिप देते की तुम्ही गरम पाणी घाला त्याच्यात. भगर शक्यतो पातळच छान लागत असतो. जर तुम्ही दह्यासोबत किंवा ताकासोबत खात असाल तर तुम्ही छान भातासारखं पण शिजवू शकता. पण माझ्याकडे थोडासा पातळ असाच म्हणजे खीर टाईप जसा भगर असतो ना तसंच आवडत असतो, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण मी जास्त घातलेलं आहे. तर आता बघू शकता एक उकळ आलेली आहे आपल्या भगरीला. तर कलर पण आणि स्ट्रक्चर पण खूप सुंदर दिसत आहे. तर छान सुंदर शिजलेलं आहे आपला भगर. तरी अजून पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे अजून आपल्याला 5-1 मिनटं याला शिजू द्यायचं आहे छान कमी गॅसवर. आणि भगर खूप छान झालेला होता. तर बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये दही ॲड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला दही घालायचं नाही आहे, शेवटी जेव्हा शिजत आलेला असतो भगर तेव्हाच आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भगर म्हणजे कसं थोडंसं आंबट गोड छान असते, म्हणजे छान लागतच असते. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 चम्मच याच्यामध्ये साखर ॲड करू शकता. तर बघू शकता दही छान मिक्स झालेलं आहे आणि भगर पण आपलं छान तयार आहे. आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे अंदाजे 5-1 मिनटासाठी. तर बघू शकता तेल पण छान सुटलेलं आहे आणि भगर पण आपलं थोडंसं घट्ट आलेलं आहे, एकदम खीर जशी असते ना त्यासारखी. तर बघू शकता किती छान असं भगर शिजलेलं आहे आणि खूप छान लागतात चवीला. आणि शक्यतो तुम्ही साबुदाण्याच्या जागी ही भगर केली ना म्हणजे पचायलाही हलकी असते. साबुदाणा थोडासा जड होतो आणि ऑइली असतो तो. तर आता आपल्याला भगर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर तयार आहे आपली 1 नंबर अशी उपवासाची भगर. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.